सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 मधील भाजपच्या उमेदवारांनी बुधवारी माशाळवस्ती परिसरात होम टू होम असा प्रचार करत पदयात्रा काढली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मधील भाजपचे उमेदवार सत्यजित वाघमोडे, आरती वागसे, ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी माशाळवस्ती परिसरात होम टू होम प्रचार करत पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी भेटी देत थेट संवाद साधला। परिसरातील नागरिकांच्या समस्या, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधा या संदर्भातील अडचणी ऐकून घेत त्यावर उपाययोजना करण्याचं आश्वासन उमेदवारांनी दिलं। भाजपच्या विकास कामांची माहिती देत आगामी काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं उमेदवारांनी सांगितलं। पदयात्रेला स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आजपर्यंत आपण जे पाहिलेलं आहे, भाजपच्या काळामध्ये किती काम झालेलं आहे, विकासाचे कामं भरपूर झालेली आहेत। माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आज महाराष्ट्र सरकार, त्यानंतर सोलापूर महानगरपालिका याच्या आधी काम करत होती, त्या माध्यमातून भरपूर विकास झालेला आहे। या अगोदरचे जे सरकार होते तो 2014 पूर्वीचे कुठल्याही प्रकारचे काम करत नव्हते, साधं दिवाबत्ती किंवा एक रस्त्याचं काम करत नव्हते। परंतु 2014 नंतर भारतीय जनता पार्टीची जी सत्ता आली त्यानंतर भरपूर देशामध्येच काय सर्वत्र ठिकाणी आपल्या इथं विकास झालेला आहे। त्यामुळे सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरपूर मतदान करून यशाने विजय करा। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक काम झालेलं आहे। ड्रेनेजचा प्रश्न होता, रोडचा प्रश्न होता, दिवाबत्तीचा प्रश्न होता। आपल्या उमेदवाराला तुम्ही पक्ष बघून नाही, काम बघून तुम्ही मतदान करावं। भारतीय जनता पक्षाचे आपल्या लाडके मुख्यमंत्री, लाडके पंतप्रधान एवढा मोठा आपल्या देशासाठी, राज्यासाठी, सोलापूर शहरासाठी एवढं काम केलं आहे की त्याच्या गिनती आपण बोलू शकत नाही। भारतीय जनता पक्ष केवळ तुमच्यासाठी जन्म घेतलेला आहे। हे काँग्रेसवाला परिवार म्हणून त्यांनी काम केलेलं, आम्ही पक्ष म्हणून काम करतो। आम्हाला पहिला देश, नंतर पक्ष, नंतर मी आहे। आणि सर्वांनी मतदान करताना जागृतीने करा। आपले उमेदवार एवढा सीधा सरळ आहे, आमच्याकडे काय गर्दी नाही, आमच्याकडे घराणेशाही नाही। आपण एक समाजसेवासाठी हे सगळे लोक उभे। प्रभाग 23 क त्याच्यामधून मला भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे। तरी 15 जानेवारीला सर्वांनी मतदान करून चारही उमेदवाराला विजयी करावी ही माझी विनंती आहे। नमस्कार। तर ज्या काही योजना आहेत ते भारतीय जनता पार्टीने आखलेल्या आहेत। आता लाडकी बहीण योजना आहे आणि आपल्या इथे विमानसेवा चालू झालेल्या आहेत। अजून यापुढे आपण अजून डेव्हलप करू शकतो। त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य पाहिजे, सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला मत द्या आणि चौघांनाही मत द्या आमच्या कमळाला। मी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा आभार व्यक्त करतो। ह्या 3 सुशिक्षित उमेदवारांमध्ये माझ्यासारख्या अडाणी शेतकऱ्याला उमेदवारी दिलेली आहे। पक्षांनी सर्व समतोल राखलेला आहे, शेतकऱ्याला पण उमेदवारी दिली आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्व योजना भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी सामान्य जनतेसाठी राबवलेलं आहे। आम्ही चारही उमेदवारांना 4 कमळाचं मत देऊन भरघोस मताने निवडून द्यावे ही मी सर्वांच्या चरणी प्रार्थना। आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत असून 2014 पासून भारतीय जनता पार्टीने जे काही विकास कामं केले आहेत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की सुज्ञ मतदार या निवडणुकीमध्ये आम्हा चौघांना तसेच पूर्ण सोलापूरमध्ये 102 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील ही अपेक्षा आहे। आणि मतदारांनी मतदान करताना 15 जानेवारीला विकास डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं ही अपेक्षा ठेवतो।